नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज राज्याच्या हवामानाचा अंदाजाचा आढावा आपण घेऊयात. राज्यात आज वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा देखील हवामान खात्याने देण्यात आला आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. कमाल तापमान चढ-उतार सुरूच आहे. पुणे जिल्ह्यात वादळी पाऊस, तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा तसेच इतर भागातही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चला तर पाहूयात आपण हवामानाचा अंदाज. तत्पूर्वी चॅनल जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन प्रेस करा. राज्यात आज जुन्नर, महाड, ओतूर, नारायणगाव, आंबेगाव, वाडा, मंचर या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुणे भागात लवासा, सासवड, पुणे भागाचा पश्चिम भाग, पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा इशारा देण्यात आहे. तसेच सोनापूर, वेल्हे, शिवापूर, धायरी या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. तापमानातही वाढ संभवते. वरड, भोर, रावडी, शिरवळ तसेच सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, वाई, घोगरे, मेढा, खंडाळा या भागातही पावसाची शक्यता आहे. तसेच देवरा, गोखड, वसोटा फोर्ट, सासवड या ठिकाणीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्यात तापमानाची वाढ देखील कायम राहणार आहे. तसेच पाटण, कराड या भागातही पावसाची शक्यता आहे. खाडेगाव, रामपूर, नरसिंहपूर, उंडाळे या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. मलकापूर, कोडोली, किनी, पोरळा, कोल्हापूर या भागातही पावसाची तसेच गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाचे ढग दाटून येत आहेत. येत्या 24 तासामध्ये या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आग्नेय रब्बी अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत मध्य प्रदेशात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा, पूर्व विदर्भात वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, उस्मानाबाद, धाराशिव, तुळजापूर या भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येडशी, कुसळम, बार्शी, वैराग या भागातही पावसाची शक्यता आहे. तांदळवाडी, मार्डे, वडाळा या भागातही दुपारनंतर पाऊस होऊ शकतो. नळदुर्ग, मुस्ती या भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशाच हवामानाविषयी अंदाजाविषयी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लातूर भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.